मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी गावामध्ये एका मातंग समाजाच्या तरुणाला गावातील गावगुंडांनी संघटितपणे मारहाण केली। नुसती मारहाण केली नाही तर गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर त्याचं मुंडन करण्यात आलं, त्याची दाढी करण्यात आली आणि विकृतपणे त्याचे फोटो, त्याची आई ज्यावेळेस विनवण्या करत होती मारहाण करू नका म्हणून त्यांच्यासोबत फोटो काढण्यात आले, सेल्फी घेण्यात आली। यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। पोलिसांनी बेदम मारहाण केली। या प्रकरणातील जे आरोपी आहेत ठाकरे म्हणून त्यांनीसुद्धा पोलिसांसमोर त्या पीडित कुटुंबियाला मारहाण केली, त्याच्या आईला मारहाण केली, चुकीच्या पद्धतीने त्यांना स्पर्श केले। त्यानंतर एका खाजगी गाडीतनं पोलिसांनी त्याला बसवून गावातल्या चौकात नेलं, तिथे त्याचा ह्युमिलेट करण्यात आलं, त्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आली। हेही कमी होतं की काय म्हणून तो ज्या घरात गावाबाहेर राहत होता ते घरसुद्धा गावगुंडांनी पेटवून दिलं आणि त्यांनी वेळीच घरातनं बाहेर पडून त्यांचा जीव वाचवला। या सर्व प्रकरणानंतर आजतागायत आरोपींना अटक झालेली नाही। या सर्व याच्यामध्ये 9 आरोपींचा नाव समोर आलेलं आहे, परंतु यांना पाठीशी घालणारे जे राजकीय पक्ष नेते आहेत त्यांना सुद्धा यामध्ये आरोपी करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। आज उपस्थित होते, संपूर्ण गाव उपस्थित होतं, संपूर्ण गावासमोर त्यांना मारहाण करण्यात आली। आज ते पानपाटील कुटुंबीय अत्यंत भयभीत अवस्थेत आहेत। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि माझ्यासोबत तुम्ही पाहत असाल तर जो पीडित आहे कैलास पानपाटील त्याचा भाऊ आहे। थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस तो वडनेरवरून मालेगावमध्ये येत होता त्यावेळेस त्याने या प्रकरणातील मुख्य आरोपी जो आहे कृष्णा ठाकरे याला मालेगावमध्ये एका 4 व्हीलर गाडीमध्ये फिरताना त्याने बघितलं आहे। त्याच्यामुळे आरोपींना पोलीस पाठीशी घालतायत का हा आमचा सवाल आहे। राजरोसपणे एवढं कृत्य केलं, अटेम्प्ट टू मर्डर आहे, 354ची घटना आहे, ॲट्रॉसिटीची केस आहे, एवढं असताना सुद्धा आरोपी बिनधास्तपणे मालेगाव शहरामध्ये फिरतायत। तर यांचा सूत्रधार कोण आहे त्याला सुद्धा पोलिसांनी शोधावं, या मागणीचं निवेदन आम्ही आत्ता ॲडिशनल SP तेगबीर संधू जे आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांना देण्यात आलेलं आहे आणि आरोपींना तातडीने अटक करावी ही आमची मागणी आहे आणि त्यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करावी ही आमची मुख्य मागणी आहे। त्यामध्ये कधीचा प्रकार आहे? 2 दिवसापूर्वीचा 31 तारखेचा 31 डिसेंबरला सगळा प्रकार घडला। त्यानंतर गावात मिटवून घ्यावं अशा सुद्धा पद्धतीने दबाव आणला गेला। त्यानंतर मालेगावातील काही लोकांना पाठवून त्यांना या प्रकरणात त्यांनी माघार घ्यावी असाही सुद्धा दबाव आणण्यात आला। परंतु त्यानंतर ज्यावेळेस घर जाळण्याचा प्रकार झाला ते घरातून बाहेर पडले, त्यानंतर त्यांनी तातडीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि आत्ता त्या संदर्भातील तपास जे आहेत ते DYSP बाविस्कर म्हणून आहेत ते करतायत। त्यांच्याशी मी थोड्या वेळापूर्वी बोललो, तेही म्हणतात की आम्ही पोलीस तपास घेत आहेत, परंतु पोलीस तपास शोध घेत असताना आरोपी मालेगाव शहरामध्ये बिनधास्तपणे फिरतायत। हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि एकूणच पोलिसांचा कायद्याचा धाक आरोपींवर राहिला नाही हे प्रतिबिंबित हे यातनं दिसतंय। निवेदन दिलं आम्ही दिलेलं आहे। DYSPंना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि ज्या पोलिसांच्या समोर पीडित कुटुंबियांना मारहाण झाली त्या पोलिसांना यामध्ये सहआरोपी करावे अशी आमची मागणी आहे। महाराष्ट्राला मालेगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला ते ॲडमिट आहेत। आत्ता पीडित ज्याचं मुंडन करण्यात आलं कैलास पानपाटील, दीपक पानपाटील त्यांच्या पत्नी आणि त्यांची आई आता 3 जण ॲडमिट आहेत तिथे हॉस्पिटलला। त्याचा बेसिक मुद्दा असा होता, ज्यावेळेस दीपक पानपाटील हा मालेगावच्या दिशेने 2 व्हीलरवर त्याच्या बायकोसोबत येत होता त्यावेळेस गावातील एका व्यक्तीने त्यांच्या गाडीला कट मारला 2 व्हीलरला। समोरचा व्यक्ती 4 व्हीलरमध्ये होता। कट मारल्यानंतर दीपक पानपाटीलची मिसेस ज्या होत्या पानपाटील त्या गाडीवरनं खाली पडल्यात आणि त्यांना बेदम मुक्का मार लागला। त्यांच्या कमरेला फ्रॅक्चर झाले, पोटात त्यांना इजा झाली। याचा जाब विचारण्यासाठी ज्यावेळेस त्याने त्या व्यक्तीला अडवलं आणि त्याला चापट मारली की तू अशा पद्धतीने गाडी चालवून तू आम्हाला का कट मारला याचा जाब विचारला। संबंधित व्यक्ती वडनेर खाकुर्डी गावाचा जावई आहे आणि आमच्या जावयाला एका मातंग समाजाच्या व्यक्तीने मारलंच कसं काय हा जातीय द्वेष राग मनामध्ये घेऊन ठाकरे आणि इतर सोनवणे त्या सर्व आरोपी ज्यांची FIR मध्ये नाव आहेत त्यांनी त्याला पकडलं, त्याला बेदम मारहाण केली। नुसतं मारहाण केली नाही तर त्याला चौकात आणून त्याचं मुंडन केलं, त्याची दाढी काढली, मिशा कापल्या, असा सगळा तो घटनाक्रम झालाय। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।